नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। शेतकरी कर्जमाफी धर्तीवर महिला बचत गटाचे कर्ज माफ करा, भाऊसाहेब आंधळकर। सोलापुरात शेतकऱ्यांच्या पत्नीने घरातून 4.5 लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन। सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या 392 नव्या गाड्या होणार सुरू। बँका वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्ज वसुली करू नये, जिल्हाधिकारी। शहरातील दुकानं आता 9 वाजेपर्यंत सुरू राहणार, सिनेमागृहांना अद्यापही टाळेच। आयुक्त पी शिवशंकर साहेब, नियमित पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्या, सोलापुरातील जनतेचा काहो। 17 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सतर्कतेच्या सूचना। जिओ भारताच्या वायरलेस मार्केटमध्ये टॉपवर, व्ही 3ऱ्या क्रमांकावर। अक्कलकोटमधील सांगवी जिल्ह्यातील रोहित्र सातत्याने बंद असल्याने गावकरी अंधारात। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। सोलापूरच्या ग्रामीण भागात मृत्यूचं भय कायम, आणखी 8 बळी, 154 नवे कोरोना पॉझिटिव्ह। शहरातील कोमॉर्बिड रुग्णांचा सर्वेत संशयास्पद, 60 वर्षावरील 4घांचा मृत्यू, आज 35 पॉझिटिव्ह। हयातीचे दाखले डिसेंबर पर्यंत जमा करता येणार। शेती पिकांच्या भरपाईसाठी NDRF मधून मदत द्या, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येणारे RT-PCR किट्स सदोष, आरोग्यमंत्री राजेश टोपे। मुख्यमंत्री सहायता निधी सेव्हल डॉकयार्ड बँकेकडून 23 लाखांचा धनादेश सुपूर्द। शिवसेनेचा आत्मा हिंदुत्वाचा आहे, प्रमाणपत्राची गरज नाही, संजय राऊत। शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, चंद्रकांत पाटील। सेक्युलर असणं हे संविधानात लिहिलं आहे, छगन भुजबळ। आता Amazonवर बुक करता येणार रेल्वेचं कन्फर्म तिकीट। महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई, प्रकाश आंबेडकर। धार्मिक स्थळं, मंदिरं खुली करा या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन। कोरोनाचा धोका अजून टळला नाही, महाराष्ट्रात अधिक चिंता आहे, पंतप्रधान मोदी। भोजपुरी सिने अभिनेता सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।